प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा. तरीसुद्धा प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. कारण लव्ह हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्षे सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना? तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. तरी सुद्धा लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकत बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं. कारण प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं. मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक चक्क मला म्हणाला, "आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम-बिम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? आमचं काही अडलं का?" त्याला वाटलं, मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं." तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यानेच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणच सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर ही कविता आपले सर्वांचे लाडके, सर्वांनाच परिचित असलेले आणि मराठीतील सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची होती. तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आपल्या चॅनलद्वारे मी नवीन-नवीन स्टोऱ्या आणि कविता सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तर कसं वाटतंय नक्की सांगा.